या ट्रिकमुळे तुमची एकाच साईजची 2-3 ब्लाउज सहज कटिंग होतील. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2-3 ब्लाउज एकाच वेळी कटिंग कशी करायची. यामुळे तुमचा कटिंग करण्याचा वेळ वाचेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण अस्तर घ्यायचे आहेत. एकाच साईजचे ब्लाउज कटिंग करायचे आहेत. दुप्पट घडी करून इस्त्री करायची आहे. तर इथे व्यवस्थित दुप्पट घडी करून घ्यायची आणि त्याच्यावरती इस्त्री फिरवायची. अस्तरला स्टिकर वगैरे असेल तर इस्त्री मारून काढायचं. यामुळे स्टिकर सहज निघेल. त्याच्यावरती दुसरं अस्तर ठेवायचं दुप्पट घडी करून व्यवस्थित, आणि घडीच्या बाजू एकाच साईडने करायच्या आहेत. इस्त्री मारून घ्यायची. त्याच्यावरती आपण तिसरं अस्तर ठेवायचं आहे. तुम्ही इथे 2, 3 किंवा 4 सुद्धा ब्लाउज एकत्र कटिंग करू शकता. तर आपल्याला जेवढी ब्लाउज कटिंग करायची आहे तेवढी अशा पद्धतीने व्यवस्थित स्ट्रेट त्याच्यावरती इस्त्री मारायची. घडीच्या बाजू एकाच साईडने ठेवायच्या. तर इथे मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. नंतर ब्लाउजची उंची घ्यायची आहे. तर उंची आहे 12.5 इंच. तर त्यामध्ये आपण इथे 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 13.5 वरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आखून घ्यायचं. नंतर मागचा भाग घ्यायचा आणि अशा पद्धतीने ठेवून साईडला आखून घ्यायचा आहे. तर हा पॅटर्न बरोबर उंचीमध्ये बसतो. जर पॅटर्नपेक्षा उंची जास्त असेल तर पॅटर्नवरून उंची कमी जास्त कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, नक्की बघा. पॅटर्नची गलारुंदी घ्यायची आणि मागच्या गल्याची पट्टी जेवढी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला हवा असेल तर शेप द्यायचा. इथे मी गोल शेप दिलेला आहे. नंतर बाकीचे पॅटर्न व्यवस्थित ठेवून आखून घ्यायचे. तर सर्व भाग मी इथे ठेवून आखून घेतलेले आहेत. नंतर अशा पद्धतीने कटिंग करायची आहे. इथे मी सर्व भागांची कटिंग करून घेतलेली आहे
आणि तिन्ही ब्लाऊजचा गला मला गोलच ठेवायचा आहे, म्हणून मी इथे गला सुद्धा कट करून घेते. तुम्ही वेगवेगळे गले करणार असाल तर गला कटिंग करायचं नाही. तर इथे बघू शकता आपण 3 ब्लाऊज एकत्रच कटिंग केलेले आहेत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.